नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कुणाल भोपळे, MSc ऍग्रीकल्चर। आज आपण गेवरा येथे कृषी प्रदर्शन मध्ये आलेलो आहेत। हिंदुस्तान कंपनी ही फेमस कंपनी, शेतकऱ्यामध्ये जुनी कंपनी। याच कंपनीमध्ये आता नवीन मॉडेल त्यांनी काढलेले आहेत। काही दिवस त्यांचं प्रोडक्शन बंद असल्या कारणाने त्यांनी काही दिवस बंद होतं। आता हे नवीन मॉडेल काढलेले। तर हे कंपनीचे जे माणसं आहेत किंवा जे डीलर आहेत, तर त्यांना आपण विचारू की याचं काय वैशिष्ट्य आहे ट्रॅक्टरचं, ते सांगा आम्हाला तुम्ही। हा हिंदुस्तान कंपनीचा हिंदुस्तान 60 मॉडेल आहे। हा 50 HP मध्ये मोडतो। ह्याची HP जी आहे 50 आहे। आणि हा कस्टमरला ट्रॅक्टर एकदम परवडेबल आहे। ह्यात सेन्सर, CRD इंजिन वगैरे कुठला मेंटेनचा स्पेअर नाही। हा शेतीसाठी ऊस वाहतुकीसाठी जास्त 2 in 1 चालतो। हा शेती कामासाठी पण खूप परवडेबल आहे कस्टमरला। HP मध्ये योग्य आहे। 50 HP मॉडेल आहे। बरोबर, ऍव्हरेज काय आहे नांगराला? एकरी 7 ते 8 लिटर ऍव्हरेज आहे। असं आहे। आणि किती टन ओढतंय समजा? ह्याची 32 टनाची कॅपॅसिटी आहे। बरोबर, हा चालतंय। आणि हे ट्रॅक्टर एकदम मजबूत ट्रॅक्टर आहे, पहा चांगले ट्रॅक्टर आहे ते, पहा मजबूत ट्रॅक्टर आहे। इथं त्याचे स्पेअर पार्ट वगैरे पण चांगले, तर सेन्सर ट्रॅक्टर आहे म्हणतात ते। बैठक पण व्यवस्थित बैठक आहे ह्याची। आणि याला पाठीमागचे टायर 16/9/28 आहेत आणि 14/9 मध्ये बी अवेलेबल होतात। बरोबर, हा जी कस्टमरचे मार्केट जसं पाहिजे त्या हिशोबाने आपण कंपनीला टायर मागून घेऊ शकतो। बरोबर, चांगलं ट्रॅक्टर आहे। हे कोणतं ट्रॅक्टर आहे याच्याबद्दल? हे ग्रोमॅक्स मधलंच आहे। हे टॅक्स्टार मॉडेल आहे। हिंदुस्थानचे हे 2 प्रोडक्ट आहेत, टॅक्स्टार आणि ग्रोमॅक्स। किती याचं HP चं? ह्यो 48 HP मध्ये मोडतो। ह्याची श्रेणी आहे 550। बरोबर, 4 सिलेंडर मध्ये येतो, 48 HP मध्ये मोडतो। हा लोकल आणि प्लस घरगुती शेतीसाठी परवडेबल आहे शेतकऱ्यांसाठी। शेतीसाठी किती ऍव्हरेज किती नांगरटीला? त्याला एकरी 6 ते 7 लिटर डिझेल लागते। 7 लिटरचा ऍव्हरेज आहे का? बरोबर, एकरी 7 लिटरचा ऍव्हरेज आहे। पाठीमागील टायर ह्याला 14/9/28 आहे। समोरील टायर 56/16 आहे। बरोबर, छोट मीडियम आहे समजा, मीडियम मध्ये। आणि मोठ्यामध्ये हे समजा मोठ्यामध्ये हे हिंदुस्तान 60 मध्ये। ह्याच्यामध्ये 2 मॉडेल आहेत, हिंदुस्तान हायटार्क आणि हिंदुस्तान लेगुलर। एक 50 HP, एक 55 HP मध्ये मोडतोय। 55 पण HP आणि 7 सेम सेम सेम। 55 आणि 50 आणि 55 सेम सेमच आहे का? सेम नाही, त्याच्यामध्ये कमी आहे। मोठं ट्रॅक्टर आहे आणि जुनं ट्रॅक्टर, कंपनी जुनी आहे आणि एकदम क्वालिटी प्रोडक्ट आहे। आता ते पहा, आणखीन दुसरे कोणते आपल्याकडे? ह्याच्यामध्ये स्पोल वाल दिलेला आहे कंपनीने, जेणेकरून हार्डलिक पलटी नांगर आपण ह्याला अटॅच करू शकतो। जेणेकरून पाठीमागे धक्का लावायची गरज नाही। लिव्हर वरती खाली होतो। ह्याला पुश टेंडर पंप म्हणून यूज केला जातो। कमीत कमी शेतीवाल्या कस्टमरला छोट्या ट्रॅक्टरची आवश्यकता भरपूर आहे। त्याच्यामध्ये आपल्या हिंदुस्तान कंपनी टॅक्स्टार मॉडेल 525 HP मध्ये लॉन्च केलेला आहे। आणि ह्याची रुंदी आहे 3 फूट 4 इंच आणि हा आंतरमशागतीमध्ये चालू शकतो। प्लस ह्याला इम्प्लिमेंट टोटल पेरणी यंत्र, मळी यंत्र, रोटावेटर, टोटल अवजार चालते। हिंदुस्तान कंपनीचाच आहे। हिंदुस्तान कंपनीचा ग्रोमॅक्स मॉडेल। ग्रोमॅक्स आहे का? फळबागासाठी पण चांगलं आहे समजा, फवारणीसाठी चांगलं आहे। फवारणीसाठी बी चांगला आहे। ब्लोअर वापरायला एकदम नंबर 1 आहे। ब्लोअर त्याच्यामध्ये ऍडिशनल याला RPM वाढवण्याचं बटन दिलेलं आहे। स्पीड मोटर बटन म्हणून म्हणतो आपण याला। ह्याच्यावरती आपल्याला HP कमी करता तो जास्त करता, ज्यावेळेस RPM जास्त लागेल त्यावेळेस वाढवता येते। बरोबर, छोट आहे हिंदुस्तान कंपनीचे ट्रॅक्टर चांगले आहे। पण ट्रॅक्टर हे किती HP चे आहे? हे टॅक्स्टार 530 HP चा मॉडेल आहे। हे एकदम घरगुती शेती करून लोकांना बाहेरचे पेरणी यंत्र वगैरे, नांगरट वगैरे करण्यासाठी एकदम खूप ट्रॅक्टर चांगला आहे आणि परवडेबल आहे। ह्याला किती आहे समजा? ह्याला ताशी 1.5-2 लिटर डिझेल लागतंय आणि 3 सिलेंडर मध्ये, पॉवर स्टिअरिंग मध्ये, ऑइल ब्रेक आहे, सेंटर गिअर आहे। हाईटला पण खूप ट्रॅक्टर चांगला आहे। किती HP चा म्हणले? 30 HP चा आहे। 6 वर्षाची वॉरंटी आहे। 6 वर्षाची वॉरंटी, अनलिमिटेड घंटेची वॉरंटी। पण हिंदुस्तानचाच आहे। हिंदुस्तानचा टॅक्स्टार मॉडेल आहे 531, 30 HP मध्ये मोडतो हा।
ह्याला सेन्सर वगैरे कुठलं काही मेंटेनन्सचं सामान नाहीये. नाही हा. ऍडजस्टेबल सीट दिसते. सीट ऍडजस्टेबल आहे. PTU 540 आणि 1000 आहे. हायलो मिडियम दोन्ही पण गिअर आहे त्याला. बरं. तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं दुकान कुठे तेवढं सांगा. आपलं माऊली ट्रॅक्टर एजन्सी, बार्शी रोड, बीड. माझा नंबर आहे 9922 आपला 9975 344 316. नाव हनुमान इंगोले. इंगोले. राहणार बीड. बीडच का? बरं, धन्यवाद. थँक्यू.